काय झालं मालक? तिखट झाली का खीर? अयो, एकदम आईने बनवलेल्या खिरीची आठवण आली. आपली सेवा करण्याची संधी मिळाली, हेच अहोभाग्य. बाबांच्या मराठीची आठवण आली. नाहीतर हे साधं साधं वाक्य बनवायला यांना डिक्शनरीची गरज लागते. शब्दकोश म्हणायचंय का? हा, शब्दकोश. डिक्शनरी शब्दकोश शोधतोयस? होय मालक. तर हे बघ, मी तुला कामावर रुजू करू शकेन, पण माझी एक अट आहे. त्या मधुमतीच्या कानात तू काय सांगितलंस हे 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 जाणून घ्यायची इच्छा आहे. इतक्या शांतपणे ती फक्त बायकांनाच दूध काढू देते. नाही, ते असं काही खास नाही येते. नाही, तुला सांगावंच लागेल. हे बघ, नाहीतर तुला तुझ्या आई वडिलांची शपथ आहे. आता आई वडिलांची शपथ घातलीच आहे तर सत्य सांगावंच लागेल. सत्य हे की मी एक मुलगी आहे. काय बोलतोयस तू? अरे काय काय बोलतोयस तू? हो, मी एक मुलगी आहे. हा पण एक मुलगी आहे. ए, काय पण काय बोलतो मालक? पाहिजे तर चेक करा. काय बोलतोयस तू? मी पण एक स्त्रीच आहात. मालक काय बोलतोयस तू? बस अति होते. महाभारतात पूर्ण पुरुषाचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय? पूर्ण पुरुष तोच ज्यात अर्धी स्त्री असते. म्हणूनच ज्यात बृहन्नडा दडलेली होती तो अर्जुनच पूर्ण पुरुष होता. माझ्यातल्या त्याच कोमल स्त्रीची ओळख मी मधुमतीला करून दिली. छान आहे. पुढच्या वेळेस हे सगळं करून बघतो मी. प्रश्न उत्तरं सगळी संपली असतील तर स्वयंपाकगृहाकडे प्रस्थान करू का? मध्यान्ह भोजनाची वेळ होत आली आहे. मध्यान्ह माहितीये? मध्यान्ह त्यात काय शोधतोय? मध्यान्ह भोजन म्हणजे दुपारचं जेवण. मला माहिती आहे. जा जा जा. हा, चल. मी एक स्त्री आहे. मालक मालक मालक, तो नाहीये, तो ती आहे. काय? तो नाहीये, तो ती आहे. ती काय बडबडतोयस? नेमकं काय म्हणायचंय तुला? हो मालक, ज्या आदित्यला आपण आपल्या शांती सदनमध्ये आचारी म्हणून ठेवलाय ना, तो मुलगा नाहीये, मुलगी आहे. मुलगी माहितीये मला. आयो, तुम्हाला माहितीये? अरे हो. तरी पण तुम्ही इथे ठेवलाय. अरे तोच नाही का म्हणाला? काय? मी मुलगा नाही, मुलगी आहे. तुझ्यात एक मुलगी आहे, माझ्यात एक स्त्री आहे, मधुमती. हो मालक, काय बोलता तुम्ही? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ती मुलगी तुमच्या किचन मध्ये फोनवर रडत रडत बोलत होती. काय? हा, चला या तुम्ही. ऐका, असं कसं झालं? मी साबुदाणे व्यवस्थित रात्री भिजायला टाकले होते, पण ही अशी चिवट खिचडी कशी तयार झाली मला खरंच माहित नाही. नका ना माझ्यावरती रागावू सासूबाई, प्लीज असं नका ना करू. मी ना तुमच्यासाठी वरीचा भात तयार करते. हा, पण मला घराबाहेर नका ना काढू सासूबाई. काय हवं होतं का? मी कुठे जाणार, कुठे राहणार? असं नका ना करू सासूबाई. मालक मालक. सासरे बुवा यांना सांगा ना असं नको वागायला. तुम्ही तरी समजावा ना त्यांना. हा माझा भाऊ रवींद्र.
बापरे, कबूतर इथे? हाय. अच्छा, हा आवाज. हा इट्स अन ऑनर टू वर्क विथ यू. भाषा इंग्रजी, मराठी शिकवलं नाही? नाही, शिकवलंय. उच्च शिक्षित आहे ना. मालक, माफ करा, ते जरा सेटिंग बिघडली. आशीर्वाद द्या. हा, असू द्या, असू द्या. सेटिंग जरी बिघडलं असलं तरी संस्कार मात्र तेच आहेत. काय आहे, कसं आहे बेटा, इथला जो सगळा हिशोब आहे ना, ऐक ना, अंडे उकडून खाल्ले 4 पाऊंड. दंड. शांती सदनमध्ये मांसाहार करण्यास सक्त मनाई आहे. बस, नियम म्हणजे नियम. इथे चुकतंय सगळं. काय दंड? दंड नाही हो. 1970 मध्ये असल्यासारखा हिशोब ठेवताय तुम्ही. जग कुठे आहे, तुम्ही कुठे आहात? मालक, बस आजपासून हे सगळं आउट. या ऑफिसमध्ये फक्त एक लॅपटॉप असेल, त्यावरती मी एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करेन आणि तुमच्या मोबाईलवरती एक ॲप असेल. फक्त 2 पेन ड्राईव्ह असतील, एक तुमच्याकडे एक माझ्याकडे. आजपासून सगळं डिजिटल असेल आणि सगळा हिशोब तुमच्या हाताच्या बोटांवरती. इंग्रजीत हिशोब ठेवणं म्हणजे नाही, मराठीत पण आहे ॲप. ब- हे बघा, ॲप हिशोब. अरे हो की, खरंच आहे. पण इथली मुलं मला कधी बोलली नाहीत. का बोलतील? जेवढा तुमचा हिशोबात घोळ, तेवढाच त्यांचा फायदा जास्त. मग ठरलं, बस बस, आता यापुढे अशा पद्धतीनंच हिशोब होणार. बस. हे माझे आजोबा. तुमचे आजोबा फॉरेनर होते? ते बसलेत ते नाही, ते उभे आहेत ना असे, ते माझे आजोबा. आणि जे बसलेत ना ते लॉर्ड ब्रायटन, आजोबांचे मालक. स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबांनी त्यांची खूप सेवा केली आणि देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा हे ब्रायटन आमच्या आजोबांना इथे घेऊन आले. पण बाकी आमचा परिवार पुण्यातच राहिला. ब्रायटनला मुलबाळ नव्हतं म्हणून जाताना हा वाडा आजोबांच्या नावावर करून गेले. ओ अच्छा, मग बाकीची फॅमिली पण आली इकडे. बरोबर आहे, शेवटी येणार आहे व्हायचा चान्स कोण सोडेल? अजिबात नाही. हे आजोबा आमच्या वडिलांना विनवण्या करत होते, ये इकडे म्हणून. पण माझे वडील तत्वनिष्ठ होते, अस्सल देशभक्त होते आणि त्यात ते पुणेकर होते. हे आजोबा सारखे बोलत होते, पण नाही, ते इथे फिरकले पण नाहीत. कारण त्यांना पुणे प्रिय होतं, मलाही पुणे प्रिय होतं, आहे आणि राहील. पण मालक, पुण्यावर एवढं प्रेम होतं तर पुणे सोडून आलात कशाला?